जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार, संजय राऊत यांचे जिव्हारी लागणारे शब्द. काल प्रथमच आपण पाहिलं की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं. दोन धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि घेणारे सुद्धा, आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राची मुलाखत म्हटली आहे. महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत, महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मत व्यक्त केली. खणखणीतपणे ते बोलले आहेत, असं खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजपाने जे अधिकारी नेमले आहेत, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रशासनात, ते मराठीच आहेत. मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे आणि त्या डेथ वॉरंटवर सही मराठी माणसाची आहे. हे भाजपचं कसब आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री फिरत आहेत, अजित पवार फिरत आहेत, भाजपला शिव्या घालत फिरत आहेत, तरी ते सरकारमध्ये आहेत. काल त्यांना सावरकरांवर मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलं. अरे, सावरकर विरोधी आहेत तर त्यांना ठेवता कशाला सरकारमध्ये, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. आम्ही सावरकरांचा विचार सोडला म्हणताना मग वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता मंत्री घेऊन सरकारमध्ये बसलेला आहे. तुम्ही कसले पोकळ सल्ले देत आहात, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली आहे. काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं. पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते आहे. दोन धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा. आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं. ही मुलाखत महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आता नाही तर कधीच नाही. मुंबई हातची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होतील. अभी नाही तो कभी नाही. भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्यायव्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहे. आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे. सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहे. ही भाजपची कसब आहे. देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरत आहेत, राज्य वाऱ्यावर सोडून. डेप्युटी सीएम फिरत आहेत, राज्य वाऱ्यावर सोडून. सगळेच फिरत आहेत. अजित पवार फिरत आहेत, भाजपला शिव्या घालत फिरत आहेत, तरी सरकारमध्ये आहेत. ते. त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे. अरे, सावरकर विरोधी आहेत तर ठेवताय कशाला? तुम्ही आम्हाला सांगताय ना, आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही. आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे, आपले मंत्री घेऊन. आणि तुम्ही नुसतं त्यांना पोकळ सल्ले देताय. ही गंमत आहे फार मोठी. म्हणजे ढोंग किती आहे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे. दुतोंडी गांडूळ, दोन्ही बाजूने वळवळतो. सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे, त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर. काल दिवसभर सावरकरच चालले होते. अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतील. अरे, नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा ना. ते नाही सावरकरांना मानत, मग तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिला आहे. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस OBC भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये OBC आणि काँग्रेसबरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. त्यांच्यात काही खरं नाही.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.